रस्ता कोणत्या विभागाचा आहे काय आहे ते आम्हाला माहीत नाही. आम्ही रस्ते खड्डे भरायचं काम चालू केलेलं आहे आणि हे काम गणपतीच्या आत आम्ही पूर्ण करून देणारच आहे. पण काही लोकांना प्रसिद्धीसाठी घाई जास्त झालेली आहे, त्यामुळे ते काय रस्त्यात बसतात, हाताने खडी टाकतात. अशा हाताने खडी टाकून खड्डे मचवले जात नाहीत. एवढं आम्ही सांगू शकतो. आम्ही गणपतीच्या आत काम पूर्ण करतो. आज महाबळेश्वरमध्ये जे की जागतिक पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळावरती पर्यटन हंगाम हा पावसाळी पर्यटन हंगामसुद्धा म्हणून ओळखला जातो. तर या हंगामामध्ये पर्यटक असतील, त्याचबरोबर स्थानिक नागरिक असतील, यांना कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून आमची नगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा 1 जूनपासून आम्ही कार्यान्वित केलेला आहे. या कक्षामध्ये सर्व विभागातील HOD असतील, त्याचबरोबर काम करणारे कर्मचारी असतील. तर त्याच्यामध्ये बांधकाम विभाग असेल, वृक्ष विभाग असेल, त्याचबरोबर विद्युत विभाग असेल आणि पाणीपुरवठा विभाग असेल, हे सर्व विभाग अतिशय दक्षपणे 24 तास कर्तव्यावरती असतात. आणि मुख्यतः या मुसळधार पावसामुळे जे की शहरातले खराब जुने रस्ते आहेत, जे की ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्याचबरोबर काही खराब पॅच निर्माण झालेले आहेत, तर त्या पॅचवरचं काम हे आम्ही 7ही दिवस म्हणजे आठवड्यातले 7ही दिवस सदैव सुरू असतं. यासाठी आम्ही 12 कर्मचारी आम्ही नियुक्त केलेले आहेत. त्याचबरोबर 2 मुकादम, त्याचबरोबर बांधकाम अभियंता, हे सर्वजण आम्ही या कामावरती डिप्लॉय केलेले आहेत. आणि हे काम करत असताना वेळोवेळी मी असेल, त्याचबरोबर नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील आणि सर्व विषय समिती सभापती, त्याचबरोबर पदाधिकारी यांचंसुद्धा कोऑर्डिनेशन हे आमच्या टीमसोबत, त्याचबरोबर प्रशासनासोबत आहे. म्हणून आम्ही शहरात हे पॅचवर्कचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगानं युद्धपातळीचे प्रयत्न आमच्या पद्धतीने सुरू आहेत. आणि गणपती उत्सवापूर्वी की कोणताही शहरामध्ये पॅच शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमचं कामही सुरू आहे. धन्यवाद.